नवी मुंबई के खारघर इलाके में पानी की समस्या को लेकर नागरिकों का गुस्सा 7वें आसमान पर है। सड़कों के खिलाफ खारघर वासियों ने मोर्चा खोलते हुए पानी की टंकी के बाहर जोरदार प्रदर्शन किया और नारेबाजी की। स्थानीय निवासियों का कहना है कि जब तक टंकी पूरी तरह नहीं भर जाती तब तक वे पानी का नॉब बंद नहीं करेंगे। नागरिकों का आरोप है कि खारघर को रोजाना 90 MLD पानी की जरूरत है, जबकि केवल 70 MLD पानी ही सप्लाई किया जा रहा है। शेष 20 MLD पानी भेतौनी डैम से JNPT की ओर मोड़ा जा रहा है। लोगों का कहना है कि ये उनके हक के पानी की चोरी है और सिडको तथा JNPT के अधिकारी इस पर कोई ठोस पहल नहीं कर रहे हैं। प्रदर्शनकारियों ने चेतावनी दी है कि यदि यही तरीका अपनाना पड़े तो वे हर रोज नारेबाजी के लिए तैयार है। उन्होंने मांग की है कि सिडको तत्काल इस मुद्दे पर कार्रवाई करे और सभी सेक्टरों को कम से कम 6 घंटे नियमित पानी आपूर्ति सुनिश्चित करे, अन्यथा आंदोलन और भी तेज किया जाएगा। सकाळी पाणी 2 तास म्हणजे देतात आणि संध्याकाळी फक्त 15 मिनिटं। तेही म्हणतात की टाक्या जर भरल्या असतील किंवा नसतील, काम आज पाणी कमी आले की लगेच ते बंद करतात। मग त्यामुळे आमचं सगळं काम राहून जातं दिवसभराचं आणि सकाळी सुद्धा मुलांच्या शाळेचं आणि मिस्टरांच्या ऑफिसचं हे टाइम आणि ह्यांच्या पाण्याचं टाइम एकच होऊन जातं। त्यामुळे आमची किती घाई होते लेडीजची, त्यामुळे ते आम्हालाच माहिती आहे आणि त्यामुळे आम्हाला हा राग आम्ही आता इथे येऊन काढलेला आहे। कधीपासून ही समस्या हे आता म्हणजे आता जेव्हा सुरू होतं ना 5-6 महिने आहेच आहे, पण आमचं वर्षानुवर्ष हे चालू आहे। म्हणजे आता मला वाटतं 21 पासून तरी हे चालू झालेलं आहे। असं 4 वर्ष तरी झाले। आमची फक्त मागणी आहे की आम्हाला वेळेवर पाणी व्यवस्थित द्या। आम्ही काय पाणी असं वाहून घालवत नाही किंवा काही वेस्ट करत नाही। आम्हाला जेवढं लागतं पाणी तेवढंच आम्ही वापरतो आणि प्रत्येक वेळेला काही कोणी नळ चालू ठेवून जाणार नाही किंवा आम्हाला त्याची माहिती आहे की पाणी बाबा वेस्ट नको आणि पाणी ही जीवन आवश्यक गरज आहे लोकांची। एवढंच मला सांगायचं आहे की त्यांनी आमच्याही लेडीजच्या इकडे लक्ष द्यावं की घरी जरी बसल्या तरी बायका काय अशा हे नसतात की त्यांनाही त्याची गरज असते। कपडे आहे, भांडी आली, सगळी मुलांची असतं, सगळ्यांना पाण्याची गरज असते। त्यामुळे त्यांनी वेळेवर पाणी द्यावं एवढंच आमची मागणी आहे। माझं नाव कविता भोसले।